व्हॉट इज द नीड ऑफ अ टूर ऑपरेटर, व्हॉट इज द नीड ऑफ अ नॅचरलिस्ट. कारण आम्हाला पण नुसतं जाऊन जंगल बघायचं आहे किंवा आम्हाला फक्त जाऊन प्राणी बघायचं आहे. तर तुला काय वाटतं, व्हॉट इज द नीड ऑफ अ गुड टूर ऑपरेटर ऑर अ गुड टुरिंग कंपनी? वाय डू पीपल स्टार्ट कंपनीज लाईक दिस? Wildlife is a expertise or knowledge driven travel industry is what I would say. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये जरीही टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेटने ॲक्सेसिबिलिटी आली तरीसुद्धा त्याच्यात तुम्ही नॉलेज कसं इनकॉर्पोरेट करणार आहात. हे आमच्याबरोबर घडलेला किस्सा आहे. आम्ही पेंचला राहत होतो आणि आमच्याच रिसॉर्टवरती एक जण आले, म्हणजे नवरा बायको आणि 2 छोटी मुलं, आणि त्यांनी आम्हाला विचारलं, जस्ट आम्ही निघत होतो सफारीला जायला, आणि त्यांनी आम्हाला विचारलं की हे कर्माझरी गेट कुठे आहे, आणि आम्ही तुरियामध्ये होतो. मी म्हणलं का बरं तुम्ही असं विचारताय, तर त्यांनी मला तिकीट दाखवलं, त्यांनी बुक केलेलं, तर त्याच्यामध्ये एंट्री गेट कर्माझरी होतं. नाउ दे हॅड डन द बुकिंग्स ऑन देअर ओन बाय रीडिंग अ फ्यू स्टफ, रीडिंग फ्यू ब्लॉग्स वगैरे वगैरे. पण कर्माझरीची एंट्री आणि तुरियामध्ये रिसॉर्ट, इट इज अनमॅनेजेबल. म्हणजे तुम्ही पेरिफेरीवरनं तुम्हाला जायला लागतात कमीत कमी 1.5 तास. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही कधीच वेळेतच पोहोचणार नाहीये. तुम्ही जाईपर्यंत सफारीची पहिल्या अर्धा पाऊण तास निघून जाईल आणि तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला इथे परत पोहोचायला 9-9:30 होतील. सो हा जो प्रॉब्लेम आहे ना, की मी नॉलेज ड्रिव्हन ज्यावेळेला म्हणतोय त्यावेळेला मी इकोसिस्टीम बद्दलचं नॉलेज पण म्हणत नाहीये. मी बेसिक जिओग्राफी, ताडोबाला हा प्रॉब्लेम खूप वेळेला येतो. कोळसाची सफारी अवेलेबल दिसते कोअरची, मोहार्ली फुल झालंय, कोलारा फुल झालंय, नवेगाव गेट फुल झालंय. कोअरमध्ये दुसरं गेट कोअरची कोणती दिसत आहेत, पांगडी आणि झरी, कोळसाची बुक केली. कोअर आहे, कोअरच्या नावाखालती आहे म्हणजे कोअर आहे, मी बुक केली, मान्य आहे कोअर आहे. पण राहायची सोय, मग राहायचं रिसॉर्ट आहे मोहार्लीला, गेट आहे पांगडी. मग तिथं गेल्यानंतर कळतं की अरे पांगडी म्हणजे मोहार्ली ते पांगडी जायला 2 तास लागणार आहे तुम्हाला. मग आता काय मी करायचं, जर का सकाळी 5:30ला उन्हाळ्यातली सफारी सुरू होणार असेल, डू आय लिव्ह ॲट 3:30 इन द मॉर्निंग? मग पिकअप आला, त्याचे पैसे एक्स्ट्रा आले, ऑल दीज थिंग्स गेट ॲडेड. सो इन्फॉर्मेशन ॲक्सेसिबल आहे का, तर जरूर आहे, पण मग बेसिक अंडरस्टँडिंग जिओग्राफीचं हे महत्वाचं आहे.